नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे न्यूज आणि असे अपडेट बघणार आहोत, जे शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर आले आहे आणि याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या म्हणजे सोमवारी पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया आनंद राठी वेल्थ लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला होता. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 5 मार्च 2025. चला आता बोलूया आम्ही ऑर्गॅनिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी आम्ही ऑर्गॅनिक्स लिमिटेडने आतापर्यंत रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, ही कंपनी जसेच स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. चला आता बोलूया भारती एअरटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेड टू इन्क्रीज स्टेक इन एअरटेल आफ्रिका बाय 5%. तर मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेड आपल्या एअरटेल आफ्रिका PLC आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे ते UK लिस्ट कंपनी आहे. तर मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेड एअरटेल आफ्रिका PLCमध्ये 5% पर्यंतची आपली हिस्सेदारी वाढवू शकते. चला आता बोलूया ऑइल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ऑइल इंडिया लिमिटेड साइन्स MOU विथ मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी फॉर क्रिटिकल मिनरल एक्सप्लोरेशन. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ऑइल इंडिया लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कोणासोबत? मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेडसोबत. आणि मित्रांनो, या MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगचा उद्देश आहे टू ॲसिलरेट द एक्सप्लोरेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ क्रिटिकल मिनरल ब्लॉक्स इन इंडिया अँड ओव्हरसीज. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बॅक्स ₹288 करोड ऑर्डर फ्रॉम ईस्ट सेंट्रल रेल्वे. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला ईस्ट सेंट्रल रेल्वेकडून ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची किंमत आहे 288 कोटी रुपये. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड. तर मित्रांनो, RVNL बॅक्स मेजर EPC कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम साऊथ वेस्टर्न रेल्वे वर्थ ₹156.36 करोड. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला साऊथ वेस्टर्न रेल्वेकडून EPC म्हणजे इंजिनिअरिंग प्रोक्रुटमेंट कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे आणि या कॉन्ट्रॅक्टची किंमत आहे 156.36 कोटी रुपये. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड सबसिडरी कमिशन्स 250 मेगावॅट सोलार प्रोजेक्ट इन जैसलमेर राजस्थान. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीने राजस्थानमध्ये जैसलमेरमध्ये आपला 250 मेगावॅटचा सोलार प्रोजेक्ट सुरू केला. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि झोमॅटो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, निफ्टी 50 रेजिग जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड अँड झोमॅटो लिमिटेड टू एंटर बेंचमार्क इंडेक्स फ्रॉम मार्च 28. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेड आणि मुकेश अंबानीची कंपनी
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड 28 मार्च 2025 पासून निफ्टी 50 या इंडेक्समध्ये ॲड होणार आहे. आणि मित्रांनो एवढंच नाही तर BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्रिटॅनिया इंडस्ट्रीज लिमिटेड या 2 कंपन्या निफ्टी 50 या इंडेक्समधून 28 मार्च 2025 पासून बाहेर होणार आहे. तर मित्रांनो अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.